पुणेकरांच्या दिमतीला आणखी एक मेट्रो येणार होती। जिल्हा न्यायालयापासून ते स्वारगेट पर्यंतच्या मेट्रोचं उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार होतं। मात्र पावसामुळे मोदींचा दौरा रद्द झाला आणि मेट्रोचं उद्घाटन लांबणीवरती पडला। मात्र उद्घाटनाची औपचारिकता हवीच कशाला असा सवाल करत मेट्रो सुरू करायला हवी अशी मागणी आता जोर धरतीये। बघूयात। अगदी असाच वेगवान आणि गारेगार प्रवास पुणेकरांना नव्या मार्गावरती करता येणार होता। पुणे जिल्हा न्यायालयापासून ते स्वारगेट पर्यंतच्या मेट्रोचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार होतं। हार घालून मेट्रो स्टेशन सजवण्यात सुद्धा आलं होतं। पण मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे मोदींचा दौरा अचानक रद्द झाला। खरं तर मोदींचा दौरा रद्द झाल्यामुळे फक्त पुणे मेट्रोच्या टप्प्याचंच उद्घाटन रद्द झालेलं नाहीये, तर इतरही अनेक प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन सध्या तरी रद्दच झालंय। पुणे जिल्हा न्यायालय ते स्वारगेट मेट्रोचं उद्घाटन, हवामान वातावरण सर्वोत्तम कार्यक्षमता प्रणालीचं उद्घाटन, 850 कोटींच्या सोलापूर विमानतळाचं उद्घाटन, बिडकीन औद्योगिक नोडचं लोकार्पण, 1,500 E20 रिटेल आउटलेट्सचं लोकार्पण, देशात पहिल्यांदा सुरू होणाऱ्या 20 LNG स्टेशनचं लोकार्पण, मल्टिपल फ्युएल एनर्जी स्टेशनचं लोकार्पण, ट्रक चालकांसाठी रस्त्यांच्या बाजूला विश्रामगृह यांचं लोकार्पण, स्वारगेट ते कात्रज मेट्रो लाईनचं भूमिपूजन, भिडेवाडा सावित्रीबाई फुले कन्या शाळा स्मारकाचं भूमिपूजन असे अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प एकतर सर्वसामान्यांच्या सेवेत येणार होते किंवा काहींचं भूमिपूजन तरी होणार होतं। आता विरोधकांनी यावर नाराजी व्यक्त करत आरोपांचे बाण सोडले। दौरा रद्द झाला म्हणून काय झालं? सर्वसामान्य जनतेला मेट्रो सारख्या महत्त्वाच्या सेवांची वाट बघायला का लावता, असा विरोधकांचा सूर आहे। मेट्रोच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आदरणीय प्रधानमंत्री येणार होते आणि त्याचं उद्घाटन 5 वेळा आधी झालेलं आहे, म्हणजे 6व्यांदा माननीय प्रधानमंत्री त्या कार्यक्रमासाठी येणार होते। पण महाराष्ट्र सरकार या देशाच्या एवढ्या महत्त्वाच्या माणसाचा वेळ हा 6व्यांदा त्याच प्रोजेक्टच्या उद्घाटनासाठी घेतोय, हे खूप आश्चर्याची गोष्ट आहे। ते नियोजन जे आहे आपण पाहिलं असेल पुण्याचं, ठीक आहे पंतप्रधान मोदींचा दौरा रद्द झाला, पण काल ज्यांच्या वेळा चुकल्या असतील, कोणी ॲम्ब्युलन्समध्ये असेल, कोणी डॉक्टरला भेटायला जात असेल, कोणी मित्रपरिवाराकडे जात असेल, जे 2-2, 3-3 तास स्थानिक पुणेकर तिथे नागरिक ट्रॅफिकमध्ये अडकले, त्याचं काय नाही? भाजपने वरती त्यांच्या हेडक्वार्टरमध्ये सांगावं की पुणे काही परदेशात नाही आहे, तर येणं बंद होईल, आपल्याच देशात आहे। जनतेचा करोड रुपयाचा पैसा अशा पद्धतीने वाया घालवणारा एकमेव पंतप्रधान आता आपल्या समोर दिसतोय। ते आम्ही ज्येष्ठ नागरिकांचे आजचे उद्घाटन करू आणि उद्या आमची रेल्वे मेट्रो चालू झाली पाहिजे, नाहीतर प्रशासन जे अधिकारी असतील त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन बैठक आंदोलन करू। याबाबत आम्ही सर्वसामान्य पुणेकरांना विचारलं, तेव्हा ते काय म्हणाले बघा। विशेषतः विद्यार्थी आणि नोकरी रिलेटेड नोकरी पेशा असणाऱ्या लोकांना ही जास्त गरजेचे आहे असं मला वाटतं। पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब आज येऊ शकले नाही आहेत, तर त्यांनी ऑनलाईन जरी ह्या काही गोष्टी प्रोसेस केल्या असत्या तरी जनतेला त्या ॲप्रिशिएट करता आल्या असतात, जनतेनं त्या ॲप्रिशिएट करून वापरात आल्या असता असं माझं वाटतं। म्हणजे खरं तर एका केवळ कोणीतरी मोठी व्यक्ती येणार इनॉग्रेशन थांबवलं आहे, हे काही योग्य गोष्ट वाटत नाही मला। एवढ्या लोकांसाठी एवढा वेळ वाया चालला आहे, त्याच्यामुळे इनॉग्रेशन दुसरं कोणीतरी व्यक्तीकडनं व्हावं आहे, दुसरं काय म्हणजे लोकांना सर्व्हिस लवकर मिळावी हे जास्त महत्त्वाचं आहे। उद्घाटनं आणि भूमिपूजनं ही फक्त औपचारिकता असते, पण त्यामधून सरकारला त्यांनी केलेल्या कामाचा आनंद सोहळा साजरा करता येतो आणि त्या कामाचं श्रेय सुद्धा घेता येतं। पण त्याहीपेक्षा लोकांना सुविधा मिळणं जास्त महत्त्वाचं। उद्घाटनाची औपचारिकता पावसाच्या पाण्यामध्ये तुर्तास वाहून गेली असली तरी हल्लीच्या डिजिटल जमान्यामध्ये ऑनलाईन उद्घाटन करून मेट्रो सुरू करणं सहज शक्य होतं। पण विधानसभा तोंडावर आहे, त्यामुळे पुण्याच्या राजकीय कैवाऱ्यांना मेट्रो सुरू होण्यापेक्षा उद्घाटनच जास्त महत्त्वाचं वाटलं असावं। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, पुणे।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.